हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो काही चॅप्टर्स असेल केमिकल बॉन्डिंग्स हा चॅप्टर्स आपण एंड केलेला आहे. आता या चॅप्टरवरती जे काही MCQs क्वेश्चन्स असतील ते आपण काय करूया, MCQs क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये घेणार आहे. पहा तर पहा, केमिकल बॉन्डिंग ऑब्जेक्टिव्ह लेवल्स फर्स्ट. इंट्रोडक्शन टू लेविस कन्सेप्ट. लेविस कन्सेप्टबद्दल हे MCQs आहेत. पहा तर पहिला क्वेश्चन्स आहे, व्हॅलन्सी ऑफ ॲन इलेमेंट मे बी. एखाद्या इलेमेंटची व्हॅलन्सी म्हणजे काय? इट इज अ कंबाईन कॅपॅसिटी, इट इज अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू अँड इट इज अ फ्रॅक्शनल, बोथ 1 and 2. तर काय आहे व्हॅलन्सी म्हणजे काय आहे? तर ही काय आहे, कंबायनिंग कॅपॅसिटी आहे, बट इट इज ऑलवेज हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह व्हॅल्यू. त्याची काय असते, पॉझिटिव्ह व्हॅल्यूच असते. पहा सेकंड, व्हॅलन्सी ऑफ नायट्रोजन इन NH3. NH3 मध्ये नायट्रोजनची किती व्हॅलन्सी आहे? 1, 3, 2 और 4. 1 आहे, 2 आहे, 3 आहे का 4 आहे? तर या ठिकाणी नायट्रोजनची जी काही व्हॅलन्सी आहे ती किती आहे? 3 आहे. का तर तो 3 हायड्रोजन बरोबर कंबाईन होतो. राईट द हायड्रोजन व्हॅलन्सी इक्वल टू नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम विथ विच वन ॲटम ऑफ ॲन इलेमेंट कंबाईन. नेक्स्ट, द आयन विच इज आयसो इलेक्ट्रॉनिक विथ CO. CO बरोबर आयसो इलेक्ट्रॉनिक्स असणारे स्पेसिस शोधायचे आपल्याला. O2 प्लस, Cn मायनस, O2 मायनस अँड द लास्ट वन इज N2 प्लस. तर या ठिकाणी याचं जे काय ॲन्सर असेल पहा ते कशा प्रकारे येते पहा. O2 प्लस इक्वल टू 16 इलेक्ट्रॉन मायनस 1 इलेक्ट्रॉन 15 इलेक्ट्रॉन. Cn मायनस इक्वल टू 6 इलेक्ट्रॉन प्लस 7 इलेक्ट्रॉन प्लस 1 इलेक्ट्रॉन 14 इलेक्ट्रॉन. O2 मायनस 16 इलेक्ट्रॉन plus 1 electron, that is 17 electron, and N2 plus equal to 14 electron minus 1 electron equal to 13 electron, and CO equal to 6 electron plus 8 electron equal to 14 electron. मग 14 electron कोणाचे आहे? तर Cn मायनसचे आहे. नेक्स्ट, the ion that has pseudo octet configuration, that is Mn2 plus, Cu2 plus, Zn2 plus and Cr2 plus. Zn2 plus 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10, that is Zn2 plus. Isoelectronics pairs among the following. Isoelectronics म्हणजे त्या ठिकाणी सेम इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी असले पाहिजे. CH3 प्लस H3O plus, NH3 and CH3 minus, SO3, SO2, H2S and H2. CH3 मध्ये CH3 प्लस मध्ये आहे 6 प्लस 3 प्लस मायनस 1 आहे, 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. H3O प्लस मध्ये 3 आहे, 8 आहे, 1 आहे. किती झाले टोटल? 10 इलेक्ट्रॉन्स झाले. NH3 मध्ये पहा 7 प्लस 3 10. CH3 मायनस मध्ये 6 प्लस 1 प्लस 1 10 इलेक्ट्रॉन. SO3 मध्ये 16 प्लस 8 इंटू 3 40 इलेक्ट्रॉन. SO2 16 प्लस 8 इंटू 2 32 इलेक्ट्रॉन्स. आणि H2S मध्ये किती आहे? 2 प्लस 16 18. आणि H2O मध्ये 2 प्लस 8 10 इलेक्ट्रॉन. मग सारखे कोणामध्ये आहे या ठिकाणी? NH3 अँड CH3 मायनस मध्ये सारखे आहे. नेक्स्ट, ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल इज NO, CO2, PCl5 अँड CH4. तर ऑड इलेक्ट्रॉन मध्ये कसं मोजतो आपण? तर पहा स्ट्रक्चर कसं आहे आपल्याला याप्रमाणे. नायट्रोजनचं मिळेल NOचं, CO2चं याप्रमाणे आहे, PCl5चं याप्रमाणे मिळेल आणि CH4चं
याप्रमाणे मिळेल. तर या ठिकाणी ऑड इलेक्ट्रॉन कुठे दिसतात, फक्त आपल्याला एन वरती दिसतात आहे की नाही. नायट्रोजनवरती एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याला म्हणतो आपण ऑड इलेक्ट्रॉन. व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज negative, positive and fractional, positive, negative or fractional. It always a positive. In a period of representative element, valency of an element with respect to oxygen increase from 1 to 7, increase from 1 to 8, increase from 1 to 4 and then decrease and does not vary. तर या ठिकाणी काय आहे, इनक्रीज फ्रॉम 1 to 7 आहे पहा. कोसेल एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ऑन द बेसिस ऑफ अट्रॅक्शन्स बिटवीन आयन, ऑन द बेसिस ऑफ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड द लास्ट वन ऑन द बेसिस ऑफ साइज ऑफ ॲटम. तर या ठिकाणी अट्रॅक्शन्सनुसार त्याने काय केलेलं होतं, तो काय फॉर्मेशन्स ऑफ आयोनिक बॉन्ड एक्सप्लेन केलेला होता. In the formations of ionic bond, electrons are transferred between metal atom. Electrons are transferred from metal to non-metal. Electrons are shared between metal and non-metal, and electrons pair is donated by one atom. तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स जे काय आहे ते ट्रान्सफर होतात, कम्प्लिटली ट्रान्सफर फ्रॉम मेटल टू नॉन मेटल. Next type of when two oppositely charged ions come near, then there is attractive force of attraction between them, repulsive force of attraction between them. They remain intact. Both attractive and repulsive forces act. तर या ठिकाणी काय असतं, अट्रॅक्टिव्ह पण असतात आणि रिपल्सिव्ह फोर्सेस पण त्या ठिकाणी असतात पहा. अकॉर्डिंग टू द लेविस थेरी, ॲटम्स विथ द कॉन्फिगरेशन्स आर मोर रिॲक्टिव्ह. NS2, NS2 NP5, NS2 NP6, N-1 D10 NS2. तर या ठिकाणी पहा 1s2 हेलियमचं असेल, NS2 NP6 आहे हॅलोजनचं, NS2 NP6 चाल्कोजनचं आहे, अँड N-1 पहा सेकंड ऑप्शनमध्ये काय आहे, NS2 NP5 आहे, NP5 पाहिजे त्या ठिकाणी. N-1 D10 NS2 दॅट इज अ डी ब्लॉक्स आहे. मग या ठिकाणी कोणते आपले रिॲक्टिव्ह आहे, तर हॅलोजन मोस्टली रिॲक्टिव्स आहेत. द कॅटायन्स विथ 2 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर सेल इज Al3+, Mg2+, Pb2+, and K+. तर पहा कॉन्फिगरेशनमध्ये Al3+ म्हणजे निऑनचं मिळेल, Mg2+ला सुद्धा निऑनचं मिळालं, Pb2+ला काय मिळालं, झेनॉन 4A14, 5D10, 6S2, 6P0 अँड पोटॅशियमला मिळालं आर्गॉनचं. तर कोणत्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर Pb2+ मध्ये आहेत. The ion with inert gas configuration in the outer cell is Cu2+, Zn2+, Scandium3+, and Titanium+. तर या ठिकाणी पहा कॉन्फिगरेशन Cu+ असेल तर आर्गॉन 3D10 असेल, Zn2+ असेल तर आर्गॉन 3D10 आहे, स्कॅन्डियम असेल तर आर्गॉन कंप्लीट आहे त्याचं, आणि टिटॅनियम असेल तर त्या ठिकाणी XeF14, 5D10, 6S2, 6P0 आहे. तर या ठिकाणी स्कॅन्डियम हा या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. बोथ द आयन्स हॅव हेलियम कॉन्फिगरेशन इन Na2O, K2S, LiH and AlF3. पहा सगळ्याचे स्ट्रक्चर पहा, कोणत्या दोन्हीला हेलियमचं कॉन्फिगरेशन आहे, तर पहा LiHला Li+ घेतलं तर या ठिकाणी हेलियमचं मिळतं, H- घेतलं तर हेलियमचं मिळते. बाकी ठिकाणी आहे का, निऑन आहे, निऑन आहे, आर्गॉन, आर्गॉन आणि निऑन, निऑन आहे.
The basis of Lewis theory is Rutherford atomic model, Bohr's atomic structure or electronic configuration, wave mechanical model of an atom, and the last one is the formula of compound. तर 16 नंबरचा काय आन्सर आहे? बोर्स ॲटॉमिक स्ट्रक्चर और इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती ते डिपेंड्स आहे. नेक्स्ट, the electronic configuration of an element is 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3d5, 4s1. This represents its excited state, ground state, कॅटिओनिक स्टेट और ॲनिओनिक स्टेट. तर हे ग्राउंड स्टेटमधलं आहे. नेक्स्ट, इन द रिएक्शन बिटवीन सोडियम अँड हायड्रोजन, हायड्रोजन अटेन्स द कॉन्फिगरेशन्स ऑफ ऑक्टेट 2s0, हेलियम 1s1. तर या ठिकाणी आन्सर आपल्याला पाहता येईल. पहा, NaH विल बी प्रोड्यूस, Na प्लस निओन आहे, H मायनस हेलियम्स आहे. तर या ठिकाणी हेलियमचं आपल्याला पाहायला मिळेल. पहा, ऑक्टेट रूल इज नॉट फॉलोड इन NO2, CO2, CCl4 अँड MgO. या ठिकाणी पहा, स्ट्रक्चर पहा सगळ्याचे कुठे फॉलो होत नाही? NO2 मध्ये, कारण ऑड इलेक्ट्रॉन मेथड या ठिकाणी वापरलेले आहे. लास्ट वन, ऑक्टेट रूल इज फॉलोड इन ClO2, NO, ClF3 and F3. पहा स्ट्रक्चर. तर या ठिकाणी कुठे फॉलो केलेलं आहे? NF3 मध्ये फॉलो केलेलं आहे. थँक्यू. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे.